उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा, रिक्त जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रात एसआयआर साठी भाजप आक्रमक, मुंबईसह महाराष्ट्रातील बोगस मतदार शोधून काढण्याच्या सूचना। अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस एसआयआर बाबत मार्गदर्शन करणार। केंद्र सरकारकडून उसाच्या एफआरपी मध्ये 100 रुपयांची वाढ, राजा उदार झाला आणि शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला, राजू शेट्टींचं टीकास्त्र। तर विशेष पॅकेज देण्याची मागणी करणार असल्याची समरजित घाटगेंची माहिती। पश्चिम बंगालमधील हिंसाचार प्रकरणामध्ये 200हून अधिक जणांवर एफआयआर दाखल, 433 जणांना अटक करण्यात आल्याची कोलकात्याच्या डीजीपींची माहिती। पश्चिम बंगालमधल्या ऐतिहासिक विजयानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्री म्हणून अग्निमित्रा पॉल यांच्या नावाची चर्चा सुरू। तर अमित शहा उद्या पश्चिम बंगालला जाणार असल्याची माहिती। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा टीव्हीके पक्षाला पाठिंबा, काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होणार। आगामी निवडणुकांसाठी टीव्हीके आणि काँग्रेसची आघाडी कायम राहणार। नाशिक पाठोपाठ जालन्यातही धर्मांतर आणि अत्याचार प्रकरण उघडकीला, ब्लॅकमेलिंग करत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप, आरोपी शेख इम्रान, शेख हबीबसह 4 गुन्हा दाखल। महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ, पुण्यामध्ये अत्याचाराच्या 4 घटनांची मोठी प्रकरणं समोर, अकोला, पालघर आणि सोलापुरातही चिमुकल्यांवर अत्याचार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।